भाजपा जिलाध्यक्ष संदीप नाइक के नेतृत्व में संदीप नाइक प्रतिष्ठान के माध्यम से बेलापुर मतदार संघ में शुरू उपक्रम आज दिवाड़े गांव में संपन्न हुआ, जहां दिवाड़े गांव के ज्येष्ठ नागरिकों का सम्मान व छतरियों का वितरण, गुणवंत छात्रों का सम्मान व स्कूली साहित्यों का वितरण। वहीं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की संकल्पना के तहत एक पेड़ मां के नाम अभियान अंतर्गत पौधा वितरण कार्यक्रम का आयोजन किया गया, जहां इस अवसर पर समाज सेवक जगन्नाथ कोड़ी, समाज सेविका दीप्ति कोली, पूर्व नगर सेविका राजश्री कातकरी, हेमा देवकर, सोमनाथ कोली, पार्वती कोली आदि तमाम मान्यवरों के साथ ही दिवाड़े गांव के प्रतिष्ठित नागरिक बड़ी संख्या में उपस्थित थे। इस कार्यक्रम में मुख्य अतिथि के तौर पर मौजूद नवी मुंबई भाजपा जिलाध्यक्ष संदीप नाइक द्वारा ज्येष्ठ नागरिकों को छतरियों का वितरण कर उनका सम्मान किया गया। वहीं प्रभाग के प्रतिभावान मेधावी छात्रों को प्रमाण पत्र और शैक्षिक साहित्य का वितरण कर उनकी हौसला अफजाई की गई। वहीं पर्यावरण संवर्धन के दृष्टिकोण से प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की संकल्पना के तहत प्रारंभ एक पेड़ मां के नाम अभियान को गति देते हुए संदीप नाइक के हाथों दिवाड़े गांव के ग्रामस्थों को पौधों का वितरण कर दिवाड़े गांव में इस अभियान को गति दी गई। इस दौरान संदीप नाइक ने कहा कि दिवाड़े गांव की एक अद्भुत परंपरा और संस्कृति रही है। ऐसे में एक सामाजिक भावना ही नहीं बल्कि अपने परिवार के सदस्य के तौर पर उनका सम्मान उनका नैतिक दायित्व है। इतना ही नहीं, उन्होंने एक पेड़ मां के नाम अभियान के पीछे की भूमिका को स्पष्ट करते हुए साथ ही छात्रों को भी मोटिवेट करते हुए कड़ी मेहनत और शिक्षा से उज्जवल भविष्य का गुरु मंत्र दिया। हा ज्येष्ठांचा सन्मान हा खरोखर ह्या शहराचा सन्मान आहे, कारण ह्या विविध क्षेत्रांमध्ये काम केलेली ही ज्येष्ठ की ज्यांनी या नवी मुंबईच्या विकासामध्ये आपलं भरीव योगदान दिलंय, त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांची साथ ही प्रत्येकाला हवीशी वाटत असते। त्यामुळे आज हा घडवलेला आज ज्येष्ठांचा सन्मान हा नक्कीच माझ्याकरता महत्त्वाचा आहे। देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी हाती घेतलेला उपक्रम एक पेड़ मां के नाम हा प्रत्येकाला मनाच्या जवळ असणारा विषय। ते आपल्या आईच्या विषयी प्रत्येकाला प्रेम असतं आणि आपल्या आईच्या नावानं लावलेलं झाड हे योग्य पद्धतीनं योग्य ठिकाणी योग्य प्रकारचं झाड हे लावलं गेलं पाहिजे। झाड लावल्यानंतर त्या झाडाचं जतन केलं पाहिजे आणि संपूर्ण झाडाची वाढ झाल्यानंतर त्या झाडाच्या माध्यमातून पर्यावरणाचा राखला जाणारा समतोल आणि त्याचबरोबर त्या परिसरामध्ये होणारं हिरवळीचं वातावरण आणि जाणाऱ्या प्रवाशांना मिळणारी सावली ही प्रत्येकाला आपल्या आईच्या नावानं लावलेलं झाड हे योग्य पद्धतीनं योग्य ठिकाणी लावण्याचा प्रयत्न हा संपूर्ण भारतामध्ये जसा केला जाणार आहे तसा नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हा उपक्रम हाती घेतला जाणार है। इस मौके पर संदीप नाइक ने समस्त दिवाड़े गांव के ग्रामस्थों को संबोधित करते हुए कहा कि जो कार्यकर्ता अपने नेता के पीछे चट्टान के साथ खड़े होते हैं, ऐसे कार्यकर्ताओं को अपमानित करना, असभ्य भाषा का इस्तेमाल कर उन्हें बार बार जलील करना, कुछ काम से आए हुए नागरिकों के साथ अशोभनीय व्यवहार करना आज के समय में बेहद अयोग्य है और इसीलिए सामाजिक व राजकीय जीवन में सुसंस्कृत आचरण, स्वभाव और विचार का होना बेहद जरूरी है। अन्यथा जनता ऐसे लोगों को उनकी जगह जरूर दिखाती है। जे व्यक्ती लोकांना, नागरिकांना, पदाधिकाऱ्यांना अपमानाची वागणूक देतात त्यांना त्यांची जागा त्यांना हे लोक दाखवत असतात। त्यामुळे कोणतेही काम किंवा कार्य हे करत असताना हे मी म्हणून त्या ठिकाणी बोलणं हे कधी पण चुकीचं ठरेल। कोणताही कार्यक्रम किंवा उपक्रम हा लोकाभिमुख असला पाहिजे। लोकांना काय हवंय ह्या गोष्टीची जाण राखणं हे अत्यंत गरजेचं आहे। या नवी मुंबई शहरामध्ये काम करत असताना आदरणीय गणेशजी नाईक साहेबांचे आम्हा सर्व कार्यकर्त्यांना संस्कार आहेत की आपण समाजाला जे हवंय त्या पद्धतीचं काम आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। ज्येष्ठांचा सन्मान केला पाहिजे। सर्व समाजातील घटकांना आपण चांगली वागणूक दिली पाहिजे। एखाद्याच्याबद्दल द्वेष भावना, एखाद्याचा अपमान करणं, अवमान करणं, त्याला अपशब्द देणं हे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये नाहीये। त्यामुळे प्रत्येकाचा सन्मान करत आपण आपली वाटचाल पुढे नेली पाहिजे। ज्येष्ठ पदाधिकारी असतील, आजी माजी पदाधिकारी असतील, सर्वसामान्य
कार्यकर्ता असेल ह्याच्या देखील पाठीवर शाबासकीची थाप पडली पाहिजे। त्याच्या प्रत्येक कामामध्ये त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे। समाजाला सोबत घेऊन समाजाला हवं असलेलं काम करण्याचा प्रयत्न हा भविष्यामध्ये माझा असणार आहे। सामाजिक कार्य हे तर प्रत्येकाने केलंच पाहिजे आणि एक सामाजिक केलेलं कार्य हे आपल्याला आपल्या जीवनामध्ये जगण्याकरता एक सकारात्मक ऊर्जा देत असतं। त्यामुळे हे काम त्या ठिकाणी नक्कीच अजून गतीनं करण्याचा माझा भविष्य में प्रयत्न असणार। उन्होंने आगे कहा कि दिवाड़े गांव और नाइक परिवार का बेहद अटूट रिश्ता रहा है और इसीलिए संदीप नाइक ने कहा कि दिवाड़े गांव से जुड़े जो भी मांगे होंगी, समस्याएं होंगी, उन्हें सुलझाने में वे तत्परता के साथ काम करेंगे। दिवाळे गावांनी आदरणीय गणेशजी नाईक साहेब असतील किंवा मी असेल किंवा संजूजी नाईक असेल अत्यंत आपलेपणाची वागणूक या गावांना आम्हाला दिलेली आहे। या गावामध्ये एक म्हणजे सर्व समाजाचा समतोल आणि या गावातील सगळ्याच नागरिकांना एक 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 चांगल्या पद्धतीचं एक वागणूक ही आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या माध्यमातून नेहमीच दिली गेलेली आहे। त्यामुळे एक अत्यंत संवेदनशील आणि ह्या गावामधील लोक ही स्वाभिमानी आहेत। या गावाला एकच स्वतःचं असं त्या ठिकाणी एक मन आहे आणि ते जपण्याचा नेहमीच आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी प्रयत्न केला आणि नक्कीच माझं देखील ते कर्तव्य आहे। ह्या गावातले ज्येष्ठ नागरिक असतील, विविध क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी असतील, तरुण मंडळी असतील, महिला भगिनी असतील, यांचे विषय समजून घेणं आणि त्यांच्या विषयांना नक्कीच न्याय देणं याचा प्रयत्न माझा भविष्यामध्ये नक्कीच रहना है। इस दौरान इस कार्यक्रम में दिवाड़े गांव के ग्रामस्तों का बेहतरीन प्रतिसाद देखने को मिला। ब्यूरो रिपोर्ट, नवी नेटवर्क।